सदावर्तेजी, एक वकील म्हणजे धनंजय मुंडे यांचा सोडा, एक वकील म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एक प्रसिद्ध वकील आहात, तुम्हाला नेमकं काय वाटतं? मला हेच वाटतंय की ह्या मुद्द्याला ज्या प्रकारे माननीय सुप्रीम कोर्ट लिव्ह इन रिलेशनशिपच्या बाबतीत असेल किंवा डेटवर गेलेले लोक असतात, डेट्स करतात आजकाल, आणि त्याच्यातून ज्या काही तक्रारी होतात या संदर्भानं लॉ खूप डेव्हलप झालेला आहे. ह्या गोष्टीला जे आहे आपण अंतिमतः काहीतरी वेगळे अर्थ देत बसू नये. जोपर्यंत ह्याच फॅमिली लॉमध्येच एक टर्म आहे की कोहॅबिट जोपर्यंत होत नाही, म्हणजे एकमेकांच्या बाबतीत कार्डियल रिलेशन्स राहत नाहीत, तोपर्यंत नवरा बायको जर कोणी एकमेकाला मान्य करत नसेल तर ते आपण जबरदस्तीने सुद्धा मान्य करून देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी फायनान्शियल असिस्टन्सचा भाग आहे, तिथपर्यंत ठीक आहे. परंतु त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतंय की मिया बीबी म्हणजे कोणी सुद्धा जबरदस्तीने मिया बीबी कोणालाही ठरवू शकत नाही, कारण हा इस्लामिक देश नाही, हा संविधानाने चालणारा भारताचा देश आहे. इथे वेगवेगळ्या प्रोसिजर्स आहेत. डोमेस्टिक व्हायलन्सचा खाली अर्ज करण्याची तरतूद आहे, त्याच्यामध्ये फायनान्शियल असिस्टन्स देण्याचे न्यायालयाला डिस्क्रिशन आहे आणि तेवढ्यापुरतं हे मर्यादित आहे. सदावर्तेजी, यामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की पैसे परत घेतले जाऊ शकतात, मग कोर्ट आपली ऑर्डर परत घेणार? हो, घेऊ शकते. कसं असतंय निखिला, ज्यावेळेस मी सांगतो ना निखिला, एखादा अंतरिम आदेश देते कोर्ट आणि काय सांगतंय की तुम्हाला आम्ही इंटरिम बेल दिलेला आहे, परंतु फायनली बेल नाही मिळाला तर आरोपीला अटक व्हावं लागते. त्याच प्रकारे एखादा दाव्यामध्ये, शेताच्या दाव्यामध्ये अंतरिम आदेश देतो की ह्या शेतामध्ये दुसऱ्याने येऊ नये, परंतु जर त्या शेतकऱ्याच्या विरुद्ध निकाल गेला तर तेच कोर्ट त्या विरोधी बाजूला द्यायला सांगते. त्याच प्रकारे ह्या प्रकरणात सुद्धा जर फायनली डिसिजन धनंजय मुंडे साहेबांच्या बाजूने लागला, हे दिलेले पैसे सुद्धा वापस द्यावे लागतात. अशी काही उदाहरणं आहेत की कोडगीचे पैसे दिलेत आणि ते परत घेतलेले आहेत, अशी काही उदाहरणं आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे तर उदाहरण आहे की बायकोला सुद्धा नवऱ्याला पोटगी द्यावी लागते. त्याच्यामुळे कायदा खूप डेव्हलप झाला. आतापर्यंत माहित होतं का? TV 9च्या माध्यमातून आज सांगितलं वयोवृद्ध आई वडील सुद्धा मेंटेनन्स घेऊ शकतात, अविवाहित बहीण सुद्धा मेंटेनन्स घेऊ शकते, त्याचबरोबर लहान अपत्य असेल तर ते सुद्धा मेंटेनन्स घेऊ शकतात. डेव्हलप झालेला लॉ आहे. आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस सासूबाई सुद्धा सुनबाईवर करू शकतात, जसं सुनबाई सासूबाईवर करू शकतात. आणि ते आमच्या वकिलीच्या सुरुवातीला जेव्हा आम्ही संविधानिक विषयावर वकिली करत नव्हतो तेव्हा आम्ही हे सुद्धा करून पाहिलं. सदावर्तेजी, तुमची अशी कुठली केस आहे का की ज्यामध्ये पोटगीचे पैसे परत घेतलेले आहेत? नाही, असं पर्टिक्युलर केसच्या बाबतीमध्ये सांगायला गेलं तर अनेक मी तुम्हाला केसेस साईट करू शकतो, परंतु लाईव्ह याच्यामध्ये मला SSC ऑनलाईनवर जाऊन ते तुम्हाला सांगावं लागेल. परंतु आता बरेच असे उदाहरणं आलेले आहेत. इव्हन म्हणजे पुरुषांनी सुद्धा पत्नीकडे पोटगीची मागणी केलेली आहे. जर नवरा कमवता नसेल तर पत्नीकडून सुद्धा पोटगी घेतल्याचे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे मी जे सांगत आहे ते वस्तुस्थिती दर्शक सांगत आहे. कायद्याच्या तरतुदीच्या आधारे तुम्हाला उदाहरणाचं काय गरज आहे, इनबिल्टच त्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे ना, इंटरिमचा अर्थ तात्पुरती, आणि फायनली निकाल लागला आणि दिलेली गोष्ट जर न्यायालयाला फायनली चुकीची वाटली तर ती वापसच द्यायला न्यायालयाला देण्याचा पूर्ण अधिकार आहे. नक्कीच. सदावर्तेजी, यामध्ये आणखी एक पॉइंट आहे, तो म्हणजे यापुढे धनंजय मुंडे यांनी केस सुरू असेपर्यंत कोणताही कौटुंबिक हिंसाचार करू नये, तर याचा नेमका अर्थ काय? अर्थ असा असतो की जे पैसे देण्याची ती तरतूद केलेली आहे ती देणं न देणं हा सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खालच्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत ह्या तरतुदी आहेत. त्याच्यामुळे कोर्टाने एक स्वतःचं मत व्यक्त केलंय. त्याच्यामध्ये कोर्टाने यांनी केलाय अत्याचार असं म्हणलेलं नाही, अर्जदारांनी म्हणलेलं आहे असं, म्हणून कोर्टाने काही शिक्षा ठोठावलेली नाही. कोर्टाने सांगितलं की ठीक आहे, कोर्टाचं डिस्क्रिशन आहे, कोर्टाच्या डिस्क्रिशनवर कोर्टाने सांगितलं की पुढे असं काही होऊ नये म्हणजे निकाल लागेपर्यंत. जे सदावर्तेजी, करुणा मुंडेंना हा निकाल मात्र वेगळा वाटतोय. प्रत्येकाला मी सांगितलं, विजय वडेट्टीवार साहेबांना वेगळं वाटू शकतो, अंजली दमानी यांना त्यांच्या सुख मिळण्यासाठी वेगळं वाटू शकतो, आणि अर्जदार महिला असतील तर त्यांना वेगळा वाटू शकतो, माध्यमांना वेगळा वाटू शकतो, आमच्यासारख्या सामान्य माणसाला वेगळा वाटू शकतो.
म्हणजे करुणा मुंडेंच्या वकिलांना वेगळा वाटू शकतो, तुम्हाला वेगळा मला वाटू वेगळा काय, मी जे हो खरं आहे ना, त्याच्यात काय म्हणजे मत न्याय निकालावर मत व्यक्त करण्याचे अधिकारच मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत की इवन काही अंशापर्यंत क्रिटिसिझम करण्याचे अधिकार सुद्धा न्यायालयाच्या निकालावर मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिले. लिजिटिमेट क्रिटिसिझम म्हणलेले. आपण पूर्वी म्हणायचो की अरे बापरे, एखाद्या न्यायालयाच्या निकालावर बोलणं म्हणजे अरे बापरे शिक्षा होती की काय, परंतु लिजिटिमेट क्रिटिसिझम तुम्ही करू शकता असं सुद्धा न्यायालयाने स्वतःच्या निकालाच्या बाबतीमध्ये सुद्धा करू शकता असं सुद्धा म्हणलेले सर्वोच्च न्यायालयाने. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने हा निकाल जे आहे ह्या 4 कॉर्नर्स ऑफ द ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर आहे आणि हा काही अंतिम निकाल नाही, हा अंतरिम निकाल आहे. बरं, सदावर्तेजी